एक्सक्यूज मी. आता बॅगेत त्या पाण्याची बाटली नाही ना? बाटलीचं झाकण बहुतेक लूज दिसतंय. बघा उडून, नाही तर प्रॉब्लेम होईल. ए बघ ना, उघडून बघ. एक्सक्यूज मी सर, तुमच्यासाठी फोन आलेला आहे. हा हा, आलोच. चला, साहेबांनी वर बोलवले. चला चल. मेलं. आता या कुत्र्याने वासाने ओळखलं यात बॉडी आहे, तर मला नाही वाटत मी या सगळ्यातून सुटेन म्हणून. मंगल, अगे मंगल, अगं तुला काय रोज सांगायला लागतं का मला ह्या टायमाला चहा लागतो ते? का मिळणार आहे का नाही आज चहा? आत्या, अहो किती चहा प्यालो हा? आणि या वयात एवढा चहा पिऊन उद्या काय झालं म्हणजे केवढाला पडल ती? तू तर आहे ना माझ्या मरणावरच उठतीस बघ. मला काय होत नाही, मी मस्त खमकीये. अगं बॅलरभर चहा प्याला ना तरी काय होणार नाही. आणि अख्ख्या गावाचं दहाव्याचं जेवण खाऊन मगच मी जाईल. तू नको माझी पोकाळ काळजी करत जा. चाल मम्मी, मला पण असा गरम गरम चहा आणि वाईस 2-4 बटर घेऊन ये. लय भूक लागली आम्हाला बी. ह्याला तर ना पाहिजे चहा. ह्याला लय इसाळ आहे माझा. मी चहा मागितला की ह्याला चहा पाहिजेत. काय चहा मिळणार नाही. उद्या काय झालं म्हणजे केवढ्याला पडेल? कळत्यात मला टोमणं. भया, एखाद्याची काळजी करायची बी सोय नाही. आता जेवायचा टाइम झालाय पण यांना चहा पाहिजे. आणते भया. हाड 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 आय हाड. तुझा मुडदा बसवला तुझा. तुला घातला नेऊन डाबऱ्यात. मला हाडळ म्हणतोस रे? अरे तुला काय वाटतं का? गावात जर मी निघाले ना आता तर लोक विचारतात कुठल्या पिक्चर मध्ये हिरोईनचं काम करता व तुम्ही? आणि तुम्हाला हाडळ म्हणतोस वैर? अगं आय, तुला नाही म्हणलो हाडळ. अगं तर कार्टर आणि मी आहे ना फिरत होतो, मग आम्हाला हाडळीचा आवाज आला. तिला म्हणलो हाडळ. कार्टरला मला म्हणली आता तू मला सोडणारच नाही. झालं का सुरू? अव तुमच्या दारूच्या वासानं ती हडोळ पळून जाईल. कितीदा सांगितलं दारू ढोसू नका ढोसू नका, पण नाही ऐकणार कोण? जरा घराची काळजी केली तर काय दरोड पडतोय वय वाड्यावर? इथं कालपासून डॉक्टर घरात नाही, त्याची काळजी नाही कुणाला. आणि बसलात हाडळशी बोलत. काय डॉक्टर गायब आहे? हाडळीने डॉक्टरला गायब केलं का काय? आता हाडा डॉक्टर्सने कुठे घेऊन जाणार? मला नाही माहिती. अजय, तुला माहिती का ग? तर ती हाडळ माझी मैत्रीण नाही का? काय करती, काय खाती, कुठे जाते सगळं मला सांगते. आणि ते कशाला ह्या मुडद्याला घेऊन जाईल? तो राक्षस आहे राक्षस. उलट ह्याला बघून ती भिवून लपून बसल. असली नजर वाईट आहे मुडद्याची. आत्या, डॉक्टरांबद्दल काही वाईट साईड बोलू नका. डॉक्टरांसारखा साधा माणूस हुडकून बी घावायचा नाही बघा. तर चेहरा भळान भानगडी सोळा. त्या कंपाऊंडरची तुला काळजी. अगं पोरगी सकाळपासून गायब आहे. त्याचं काय पडलंय का तुला? पडलंय की. लेक माझीच आहे, मलाच माहित असणार. कुठं गाय उंडरायला गेली नाही, शूटिंगला गेली या. आणि उशीर होईल हे बी सांगून गेली या. उगाच तोंडाला येईल ती बोलायचं. आता कटाळा आलाय मला समजायचा. जा मग इथनं निघून. आणि जाता जाता मला चहा देऊन जा.
कुत्र्याने माझी अडचण वाढवायला नको, जरा लांबूनच गेलेलं बरं. थांबा. मी मदत करतो. नाही मी बॅगलेच जड आहे. काय भरलंय काय ह्यात? हे माझ्या घराचं सामान आहे. या गावात शिफ्ट झालो ना मी, हा, घरात बॅग नव्हती दुसरी म्हणून सगळे यात कोंबलंय. त्यामुळे जड लागते. थँक्यू साहेब. ऑल राईट. तर मी काय म्हणत होतो, थांबा. रुमाल पडला तुमचा. धन्यवाद. ओ थांबा. काय काय झालं साहेब? तुमची काहीच हरकत नसेल तर मला तुमची बॅग तपासायची आहे. हा हो साहेब, मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या बॅगेतून मी काय घेऊन जाणार आहे? त्या टिम्पलचं उगाच ऐकलं आणि इथून आलं. आता यांनी बॅग तपासली की सगळं संपलं. उघडा, बॅग उघडा. साहेब, कशाला तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय? नाही म्हणजे माझ्यासारखा सामान्य माणूस बॅगेतून काय घेऊन जाणार आहे? चेहऱ्यावरून सगळे सामान्यच दिसतात हो. कुत्रे फक्त दिसण्यावर जात नाही. हा आमचा रॉजर, तो वासावरून ओळखतो की काहीतरी गडबड आहे. यांनी आम्हाला सिग्नल दिलेत, तुमची बॅग चेक करावी लागेल. आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही त्याच्याकडे. बॅग चेक करावी लागेल. ठेवा आणि उघडा. ए चेक कर. हो साहेब. नाही काय साहेब. त्यात काहीच नाही संशयास्पद. बघा साहेब, मी म्हणालो होतो ना तुम्हाला, माझ्या बागेत काहीच नाहीये, पण तुम्ही विनाकारण मला त्रास दिला. अहो आमचं काम आहे चेक करणं. आमचा रॉजर असं उगाच भुंकत नाही. ट्रेन डॉग आहे तो. काहीतरी चुकतंय. तुम्हाला हवं असेल तर पुन्हा एकदा बॅग चेक करू शकता तुम्ही. नाही नको, काही गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. सॉरी हा, तुम्हाला त्रास दिला. नाही नाही, हरकत नाही. आतमध्ये बॉडी ठेवणं धोक्याचं आहे. लवकरच काहीतरी करायला हवं. गाडीकडे यायचं सोडून डॉक्टर तिकडं कुठं चालल्यात? काय चाललंय नक्की?
मेलं. आता या कुत्र्याने वासाने ओळखलं यात बॉडी आहे, तर मला नाही वाटत मी या सगळ्यातून सुटेन म्हणून. सर तुम्ही इथे एक्झिट गेट तर पुढे आहे. हो, ते जेवणाचं. हे सगळे टेबल तर बुक आहेत. पोलिसांचा फंक्शन आहे आज इथं. हो बर. दादा. जी सर. तुम्हाला मॅनेजरने बोलवलंय. मैंने बोला है. अर्जंट. ओके सर, जाता हूँ सर. हॅलो हॅलो, आवाज येत नाही. हॅलो. लवकरात लवकर ही बॉडी हॉटेलच्या परिसरातून हलवली पाहिजे. सगळ्या वाईट गोष्टी माझ्याच नशिबात का घडतात हेच कळत नाही मला आज. हे दोघे जर का कचरा उचलायला इथे आले, त्यांना लगेच कळेल इथे बॉडी आहे. चल बाबा, जाते वरलं कॅन घेऊन ये. मीच काय घेऊन यायचं? दरवेळी मीच घेऊन यायचं असा काही नियम आहे का? मागच्या 2 वेळी मीच घेऊन आलतो. मग उपकार केलोय माझ्या. हे बघ, गाडी चालवणं माझं काम आहे आणि ती ड्रम आणणं तुझं काम आहे. माझ्या सोबतच्या सुट्टीवर आहे, त्यामुळे आता हे काम आपल्या दोघांना करायचंय. मी एकटा काय करणार नाही. आधीच ते ड्रम उचलता उचलत नाही. बर बर, चल चल, येतो मी बी येतो. चल आता कसं? चल चला.
लगा तुझ्यामुळे मी आलो. काय गाडी इथंच लावलेली ना? हो का मला बी काय समजना. तू चावी गाडीलाच ठेवलेली का? कचऱ्याची गाडी कोण चोरून येणार आहे? आणि मी चावी नेहमी गाडीलाच ठेवतो. काय? हो. चल गाडी शोधली पाहिजे, नाहीतर ते कॉन्ट्रॅक्टर आपल्याला मारायला कचऱ्याच्या ढिगात टाकल. हो चल लगा, चल चल चल. खूप त्रास झाला, आता इथे शांत आराम कर. डॉक्टर अजित कुमार देव कुठलेच पुरावे माग सोडत नाही ना, पण माझ्याकडे आता पुराव्यांचा खजिना आहे. डॉक्टर, तुम्हाला माझ्या जाळ्यातनं आता कोणीच सोडवू शकत नाही. इथून पुढं म्या तुमची गुरु आणि तुम्ही माझं गडी.